श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण ब्लाऊज पिसाच्या शिल्लक तुकड्यांपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत। त्यासाठी आपण हे असे गोल त्रिकोणी तुकडे करून घेतलेले आहेत व ह्या 3-3 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण ह्या ज्या पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या 3 इंचाच्या आहेत। तुम्हाला जर यापेक्षा मोठ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता, 4 इंच 5 इंच अशाही घेऊ शकता। ब्लाऊज शिवून जे शिल्लक आपल्याकडे कापड राहिलेलं असतं आपण ते फेकून देतो, ते फेकून न देता त्याचा असा खूप सुंदर उपयोग आपण करू शकतो। हे पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप सुंदर असा आज आपण ताटावरचा रुमाल तयार करत आहोत। मैत्रिणींनो, मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। आपण ज्या पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या एक साईडने आपण डबल फोल्ड करून शिवून घेतलेल्या आहेत। चला तर आपण आता हा जो गोल आपण घेतलेला आहे हा गोल आपल्याला ताटाच्या मापापेक्षा थोडा मोठा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो शिवून वगैरे व्यवस्थित आपल्या ताटाच्या मापाचा होतो। आपण याला फ्रिल लावली की तो खूप छान आणि सुंदर दिसतो। हे पहा, हा पण ब्लाऊज पीसचा एक तुकडा आहे, त्याचा मी गोल आकार कट केलेला आहे व या मोठ्या गोलाच्या मधोमध तो गोल शिवून घेत आहे। आपण हे असे ताटावरचे रुमाल विकत आणत असतो, ते विकत न आणता घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे शिवायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत। मी आपल्या चॅनलवरती 10 ते 12 ताटावरच्या रुमालाचे प्रकार दाखवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। हे पहा, आपण आता याला लेस लावूया। येथे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता किंवा गोल्डन लेस असेल तरीही चालेल। माझ्याकडे जी लेस अवेलेबल आहे ती मी इथे लावलेली आहे। आपण याच्या किनारीला ही लेस शिवून घ्यायची, म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत। जो आपला हा गोल आहे याचे दागे निघणार नाहीत, यासाठी त्याच्या किनारीवरती आपण ही लेस व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहे। तुम्हाला इथे ही डबल लावायची असेल लेस तरीही तुम्ही डबल लावू शकता। मी येथे सिंगल ही लेस लावलेली आहे व आपण येथे 4 चौकोन तुकडे कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा वेगळ्या पिसाचे घेतलेले आहेत। मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पिसाच्या शिल्लक तुकड्यांपासून खूप सुंदर असे वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत। वॉल हँगिंग तयार करून दाखवलेलं आहे, ताटावरचे रुमाल, पाटा अंथरण्यासाठी रुमाल, दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण, पायपुसण्या, असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। पायपुसण्यांचे सुद्धा मी 15 ते 20 प्रकार दाखवलेले आहेत। हे पहा, हे आपण 4 चौकोन कट करून घेतलेले आहेत, त्याला चारही साईडने आपण टिपा देऊन घ्यायच्या आहेत, लेस शिवून घ्यायची आहे त्याच्यावरती, म्हणजे ज्यावेळेस आपण त्या रुमालावर शिवतो त्यावेळेस ते व्यवस्थित त्याची फिनिशिंग येते व आपला रुमाल खूप छान दिसतो। येथे तुम्ही याला अस्तर लावायचं असेल या तुकड्यांना तरी अस्तरही लावू शकता, पण मी इथे अस्तर वगैरे लावलेलं नाही आहे। याला साईडने आपण लेस व्यवस्थित अशी शिवून घ्यायची। मैत्रिणींनो, आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात त्या आपण फेकून देतो, त्या फेकून न देता त्या बांगड्यांपासून नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। मी 20 ते 25 प्रकारचे गोट दाखवलेले आहे। हे पहा, या पद्धतीने आपण असा चौकोन, हे 4ही चौकोन तयार करून घ्यायचे आहेत व ते आपण या गोलाच्या साईडने शिवून घेणार आहोत। हे पहा, हे मी हे 4ही चौकोन तयार केलेले आहेत व मी ते गोलाच्या साईडने शिवून घेत आहे। हे पहा, 4 साईडला 4 आपण असे हे शिवून घ्यायचे आहेत। समोरासमोर 2 आणि समोरासमोर 2 असे 4 साईडला 4 शिवून घ्यायचे आहे, म्हणजे ते दिसायला खूप छान दिसत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे यामध्ये ज्या दिलेल्या छोट्या टिप्स आहेत त्या तुमच्या लक्षात येतील व तुम्हालाही असा खूप सुंदर हा रुमाल शिवता येईल। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, या पद्धतीने आपण हे 4ही तुकडे इथे शिवून घेणार आहोत। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपला ताटावरचा रुमाल खूप सुंदर असा तयार होतो। मी आपल्या चॅनलवरती तोरणाचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत। साडीच्या लेसपासून तोरण दाखवलेलं आहे, ब्लाऊजमधून शिल्लक कापडांपासून तोरण तयार करून दाखवलेलं आहे, कवड्यांचे तोरण तयार करून दाखवलेले आहे, हिरव्या ब्लाऊज पिसांपासून आंब्याच्या पानाचे तोरण तयार करून दाखवलेले आहे। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोरणाचे वेगवेगळे प्रकार पहा। हे पहा, हे असे आपण 4ही चौकोन शिवून घेणार आहोत।
एकदम व्यवस्थित असे आपण हे टिपा मारून घ्यायचे आहेत. तर इथे डबल टिपा मारून घेतल्या तरीही चालतात. लेस खूप छोटी अशी मी नाजूक वापरलेली आहे. तुम्ही इथे मोठी लेससुद्धा वापरू शकता. हे पहा, हे आपला गोल तयार झालेला आहे. याला आपण साईडने आता फ्रिल तयार करायची आहे. ती फ्रिल मी इथे तयार करून घेत आहे. मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. हे पहा, या पद्धतीने आपण इथे चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. खूप छान अशी फ्रिल तयार करायची आहे. ही फ्रिल जर तुम्हाला मोठी हवी असेल तर तुम्ही हे ज्या मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या 5 इंचाच्या कट करून घेतल्या तरीही चालणार आहे. मी येथे 3 इंचाच्या कट करून घेतलेल्या आहेत. आपण 2.5 इंचाच्या सुद्धा कट करू घेऊ शकतो. हे पहा, या पद्धतीने ही तर मी फ्रिल तयार करून घेतली आहे व ती शिवून घेत आहे. ही आपली संपूर्ण फ्रिल तयार करून शिवून झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीने आज मी ताटावरचा रुमाल तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे. आपण पाटा अंथरण्यासाठी सुद्धा विकत रुमाल आणत असतो. ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याची सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा. व आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. हे पहा, या पद्धतीने मी हा ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. ताटही आपण घेताना खूप मोठं घेतलेलं आहे. रुमालही खूप छान आणि मोठा तयार केलेला आहे. याची फिनिशिंग वगैरे तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.